सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज अशी बातमी आलेली आहे की कापूस विकावा की साठवून ठेवावा, कापूस दर पुढे कसे राहतील। आता त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर सबस्क्राईब नक्की करा। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण एकदम सविस्तर आता संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, कापूस विकावा की साठवून ठेवावा, शेतकरी द्विधा मन स्थितीत। मागील वर्षापासून दरात घसरण सुरू। 3 वर्षापूर्वी कापसाच्या दराला झळाळी मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा कपाशी लागवडीकडे वाढला। मात्र मागील वर्षापासून दर घसरणीला झालेली सुरुवात थांबलेली नाहीये। सध्या जी आहे ती अवघा 6,000 पासून 7,500 दरम्यान दर जी आहे ती चालू आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे। बाजारात सध्याची आवक ही प्रभावित झालेली आहे। दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा व कधी विकावा अशी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी जे एक प्रश्न पडलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर कापूस उत्पादकांचा खर्च भरसमाट वाढत असताना तुलनेत दर कमी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरत आहे। तर घरात कापसाच्या गंजी लागलेल्या आहेत। मागील वर्षातही अनेक शेतकऱ्यांनी महिन्यापासून जे आहे ते खूप महिन्यापासून कापूस साठवून ठेवलेले होते, परंतु आता तरीही अपेक्षित दरवाढ न झाल्याने त्यांनी यंदाच्या हंगामावर तोंडावर विक्री केली। आता नवीन कापूस दिवाळीपासून घरात यायला सुरुवात झालेली आहे। तर जिल्हा अकोट ही कापसाची प्रमुख बाजारपेठ बनली आहे। या ठिकाणी सध्या सरासरी 3,000 क्विंटल पर्यंत आवक होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर हळूहळू ही आवक वधारत आहे। दुसरीकडे कापूस हंगाम आता बऱ्यापैकी आटोपात आला असून बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापसाची आपल्याला जी आहे ती एक गंजेच पाहायला मिळत आहेत, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। आता पुढे काय दर मिळू शकतो त्याबाबतचा पार्ट 2 व्हिडिओ या चॅनलवरती मिळणार आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा। धन्यवाद।